आज या पिलीव मुक्कामी किंचगिरी रसाळ संप्रदाय दिंडी सोहळा उपस्थित झाला आणि आमचं भाग्य आहे की आज या पिलीव नगरीमध्ये महाराष्ट्र शासनाअंतर्गत आज सर्व येणाऱ्या वारकरी लोकांसाठी सुंदर प्रकारची निवासस्थानाची सोय आज शासनाने या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे आज येणाऱ्या पाऊस वारा यापासून येणाऱ्या भक्तांचं चांगल्या प्रकारचं संरक्षण या शासन निवास केल्यामुळं या ठिकाणी झालं। आणि आरोग्य केंद्रामध्ये आज जे या पिलीवचं आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रामार्फत आमच्या आलेल्या प्रत्येक वारकऱ्याची या ठिकाणी तपासणी करण्यात आली। कुणाचे पाय दुखत असतील, डोकं दुखत असेल, ताप येत असेल तर सर्वांना औषधोपचार या ठिकाणी मोफत देण्यात आला। त्यामुळे मनापासून या आरोग्य उपकेंद्र जे आहे पिलीवचं त्यांचं मी व्यक्त करतो की अशीच सेवा त्यांनी या ठिकाणी वारीच्या वाटेने येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताची करावी। सुंदर प्रकारचं काम आरोग्य विभागामार्फत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज हा आमचा सोहळा जो या ठिकाणी उपस्थित झाला तर मला वाटतं ही जी भूमी आहे ते आमच्या पिलीवचे प्रथम नागरिक असणारे अमोलजी मदने साहेब यांची असणारी ही भूमी हे या पिलीवचे प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांचं कार्य चांगल्या प्रकारचं आहे। त्यांची मिसेस आज या परिसरामधील उपसभापती म्हणून कार्यरत आहेत। आज मनीषाताई मदने यांचंही सुंदर प्रकारचं कार्य या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। अशीच सेवा करण्याचं सद्भाग्य या पांडुरंग परमात्म्याने आणि आमच्या गुरुपरंपरेने त्यांना द्यावं ही त्यांच्यावर विनंती करतो आणि अशीच सेवा त्यांची दरवर्षी आमच्या वारकऱ्यांची व्हावी अशी मागणी करून आपल्या सर्वांना प्रेमाचा जय गुरु नमस्कार करतो। रामकृष्ण हरी।